1 ते 10 ही वचनं आहेत. आपण आळीपाळीने वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 118, पान क्रमांक 745 याची 1 ते 10 ही वचनं आहेत. स्तोत्रसंहिता 118 1 ते 10 वचनं आपण आळीपाळीने वाचूयात. परमेश्वराने केलेल्या तारणाबद्दल उपकार स्तुती. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. अहरोनाच्या घराण्याने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. अडचणीत असताना मी परमेशाचा धावा केला. तो ऐकून परमेशाने मला प्रशस्त स्थळी नेले. माझा सहाय्यकर्ता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. माझा द्वेष करणाऱ्यांची दशा माझ्या इच्छेप्रमाणे झालेली मी पाहीन. अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. शेवटलं वचन आपण सर्वजण मिळून वाचूयात. राष्ट्रांनी मला घेरिले आहे, परमेश्वराच्या नावाने मी त्याचा उच्छेद करेन. परमेश्वर करो वाचलेले वचन आशीर्वादित हो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आपण जुन्या करारातून निर्गमयाचा ग्रंथ याचा 15वा अध्याय आणि 1 आणि 2 ही वचनं, त्याचप्रमाणे 19 आणि 21 ही वचनं आपण ऐकणार आहोत. निर्गमयाचा ग्रंथ याचा 15वा अध्याय 1 आणि 2 आणि 19 आणि 21, पान क्रमांक 84. निर्गमेचा 15वा अध्याय 1 आणि 2 आणि 19 आणि 20. 19 ते 21. मोशेचे गीत. तेव्हा मोशे आणि इस्रायल लोक यांची परमेश्वराला हे गीत गायले. ते म्हणाले, मी परमेश्वराला गीत गाईन, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे. घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत. परमेश्वर माझे बल, माझा स्तोत्रविषय आहे. तो माझा उद्धारक झाला आहे. हाच माझा देव, स्तवनाने मी ह्याला सुशोभित करेन. हाच माझ्या पित्याचा देव, मी ह्याचा महिमा गाईन. फारोचे घोडे, रथ व स्वार समुद्रात गेले आणि परमेश्वराने समुद्राचे पाणी त्याच्यावरून वाहिले. पण इस्रायल लोक भर समुद्रामध्ये कोरड्या जमिनीवरनं चालत गेले, म्हणून त्यांनी वरील गीत गायले. मग अहरोनाची बहीण मिर्यम संदृष्टी हिने हाती डब घेतला आणि सर्व स्त्रिया डब घेऊन तिच्या मागून नाचत चालल्या. आणि मिर्यमने त्याच्या गाण्याला ध्रुपद धरले. परमेश्वराला गीत गा, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे. घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत. आमेन. वाचलेले वचन परमेश्वर आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमेन. त्याचप्रमाणे आपण पत्राचे वाचन करणार आहोत. नवीन करारातून कलोस्येकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 1 ते 4 ही वचनं आपण ऐकणार आहोत. कलोस्येकरास पत्र याचा 3रा अध्याय 1 ते 4 ही वचनं, पान क्रमांक 279. कलोस्येकरास पत्र याचा 3रा अध्याय 1 ते 4 ही वचनं आपण ऐकणार आहोत. कलोस्येकरास 3रा अध्याय 1 ते 4 वचन आपण वाचू. ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित होण्याचे परिणाम. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेविले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल, तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल. आमेन. या वचनावर आशीर्वाद देऊ. आपण सर्वजण उठून उभे राहूयात. यावेळी सुवर्तमानाचे वाचन होईल. योहानकृत सुवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 1 ते 20 ही वचनं आपण ऐकूयात. योहानकृत सुवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 1 ते 20 ही वचनं, पान क्रमांक 158.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरिया मग्दलिया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढली आहे असे तिने पाहिले. तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य याच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कोठे ठेवले हे आम्हाला ठाऊक नाही. यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जावयास निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरेजवळ प्रथम पोहोचला. त्याने ओनवून आत डोकावले आणि त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. मग शिमोन पेत्रही त्याच्या मागून येऊन पोहोचला व कबरेत शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्राजवळ नव्हे तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेविला, कारण त्याने मेलेल्यामधून पुन्हा उठावे हे अवश्य आहे हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले. इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओनवून कबरेत पाहिले आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 देवदूत एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ बसलेले तिला दिसले. ते तिला म्हणाले, बाई, का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही. म्हणून असे बोलून ती पाठमोरी फिरली. तो तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, बाई, का रडतेस? कोणाचा शोध करतेस? तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा, तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवले हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. येशूने तिला म्हटले, मरिये. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रबुनी, म्हणजे गुरुजी. येशूने तिला म्हटले, मला बिलगून बसू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवाकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो. मरिया मग्दलिया गेली व आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यास कळविले. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्याच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखविले. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. आमीन. स्तुती असो. मंडळीने कृपया खाली बसावे. हालेलुया, हालेलुया. प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे आणि आम्ही तो पाहिला आहे. सर्वांनी पाहिला आहे ना प्रभूला? येस. प्रभूची स्तुती करू, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. या सुंदरच्या सकाळच्या समयी, या पुनरुत्थान दिनाच्या समयी परमेश्वरांनी पुन्हा एक वार आपल्या सर्वांची आठवण केली, आपल्या सर्वांचं त्यांनी स्मरण केलं आणि नव्याने त्यांनी या पवित्र मंदिरामध्ये आपल्याला दर्शन देखील दिलं. त्याबद्दल आपण त्या गौरवी आणि सामर्थ्यशाली परमेश्वराचे उपकार मानू, त्याची स्तुती करू. आणि आज विशेष करून या ठिकाणी ख्रिस्ती विश्व मंडळी या मंदिरामध्ये येऊन त्याच्या वचनांची सेवा करण्याची संधी मंडळीचे आचार्य प्रमोद कलसेकर आणि मीर पगार यांचे देखील मी मनापासून आभार मानते. आणि मंडळीचे वडील वर्ग आहेत, मंडळीच्या महिला आहेत, महिला बहुसंख्येने या ठिकाणी आहेत. खरोखर प्रभूला धन्यवाद देते, त्याची स्तुती करते. हे देवाचं वचन आहे, हा देवाचा शब्द आहे. कारण योहान जो आहे, हा जो योहान आहे, त्याच्या शुभवर्तमानाची सुरुवातच तो प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, अशीच त्या शुभवर्तमानाची तो सुरुवात करतो. आणि आज आपण पुनरुत्थानाविषयीचा जो काही शास्त्रपाठ वाचला तो योहानकृत शुभवर्तमान 20व्या अध्यायातून वाचला. आणि म्हणून सर्व गौरव आपण परमेश्वराला देऊया, त्याची स्तुती करू. आजचा हा पुनरुत्थान दिन, प्रभू येशू ख्रिस्त मरणावर विजय मिळवून पुन्हा उठला. फार मोठं युद्ध प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर केलं. अदृश्य युद्ध, जे युद्ध
तुमच्या आणि माझ्या डोळ्यांना दिसत नाही, परंतु ते युद्ध तुमच्या आणि माझ्यासाठी तो लढत होता आणि त्या काळातील सर्व लोकांच्यासाठी तो युद्ध लढत होता. आणि त्या युद्धाची समाप्ती गुड फ्रायडेच्या दिवशी झाली. आणि आज आठवड्याचा पहिला दिवस, शब्बातानंतरचा हा पहिला दिवस, प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा त्या युद्धावर विजय मिळवून उठलेला आहे. आणि म्हणून प्रभूची स्तुती करू. असा हा महान परमेश्वर, सामर्थ्यशाली आणि विजयी देव आपला देव आहे. आणि त्याची आपण लेकरं आहोत, त्याचे आपण पुत्र आणि कन्या आहोत. आणि त्या ख्रिस्ताची स्तुती आज आपण या ठिकाणी करत आहोत. येशूचे पुनरुत्थान झाले. 2025 वर्षापूर्वी ही महान घटना घडली. संपूर्ण जगतामध्ये पुन्हा एकदा एक महान इतिहास घडला की आमचा देव प्रभू येशू ख्रिस्त विजयी झाला आणि पुन्हा उठला. आणि म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो? तो आमचा जिवंत देव आहे. ही पुनरुत्थानाची घटना 2000 वर्षापूर्वी घडली आणि आजही आपण त्याचं स्मरण करून त्या विजयी ख्रिस्ताची घोषणा आपण करतो. आणि पहा, या ठिकाणी पुनरुत्थान म्हणजे पुन्हा उठणे. नवीन करारामध्ये सर्व शुभवर्तमानामध्ये याचा उल्लेख झालेला आहे. मत्तईकृत शुभवर्तमान याचा 28वा अध्याय 1 ते 6 वचन, मार्कृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय 1 ते 7 वचन, लूककृत शुभवर्तमान 24वा अध्याय 1 ते 12 वचन. आणि आजच्या मननासाठी जो शास्त्रपाठ आहे तो योहानकृत शुभवर्तमान 20वा अध्याय आणि 1 ते 10 वचन. योहान मात्र येशूचे पुनरुत्थान असं लिहित नाही. योहान मात्र काय लिहितो? रिकामी कबर. परंतु हे जे 3 प्रभूचे निवडलेले शिष्य मत्ते आणि मार्क, हे मात्र येशूचं पुनरुत्थान असं लिहितात. आणि लूक जो आहे हा प्रभू येशू ख्रिस्ताचा निवडलेला शिष्य नाही. 12 शिष्यांपैकी तो नाही. व्यवसायानं वैद्य असलेला, डॉक्टर असलेला, परंतु या शिष्यांच्या संपर्कात असलेला, या शिष्यांकडून ज्या काही घटना येशू ख्रिस्ताविषयीच्या झाल्या त्या सगळ्या क्रमवार त्याने लिहून ठेवलेला हा शिष्य जो आहे हा लूक, तो पण येशूचे पुनरुत्थान म्हणून त्या ठिकाणी घटना नमूद करतो. आणि म्हणून ही जी घटना आहे ही अखिल विश्वासाठी फार महत्त्वाची घटना आहे. आणि तुमच्या आणि माझ्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्यासाठी तर अतिशय महत्त्वाची घटना आहे. मग पुनरुत्थान हा जो शब्द आहे हा ग्रीक शब्द अनास्तिस या शब्दावरून आलेला आहे. आणि त्या शब्दाचा अर्थ आहे टू राईज अप किंवा टू स्टँड अप, म्हणजे उठवणं किंवा पुन्हा उभे राहणे. त्याचा अर्थ असा आहे. हा जो रिझरेक्शन हा जो शब्द आहे त्याचा मूळ ग्रीक शब्द हा आहे आणि त्याचा अर्थ टू राईज अप किंवा टू स्टँड अप. पुन्हा एक वार ख्रिस्त उठला आणि त्याच्या वधूसाठी, त्याच्या मंडळीसाठी उभा राहिलेला आहे. आणि तो ख्रिस्त आज आम्ही गाजवत आहोत. तो ख्रिस्ताची घोषणा आज आम्ही करत आहोत. मग पुनरुत्थान हा शब्द नवीन करारात बऱ्याच वेळेला वाचायला मिळतो, परंतु पुनरुत्थानाची शिकवण मात्र आपल्याला जुन्या करारात पाहायला मिळते. म्हणून फक्त नवीन करारातच पुनरुत्थान आहे असं नाही, तर जुन्या करारातील संदेष्टे हे सुद्धा या पुनरुत्थानाची शिकवण इस्रायल लोकांना देतात. जुन्या करारामध्ये जर आपण पाहिलं
तर होशेयाचं पुस्तक 13वा अध्याय आणि 14वं वचन, दानिएलाचं पुस्तक 12वा अध्याय 2 आणि 13 वचन, आणि यशया संदेश त्याच्या ग्रंथामध्ये 26वा अध्याय आणि 19वं वचन, इयोबाच्या पुस्तकामध्ये 14वा अध्याय 13 ते 15 वचनामध्ये आपण या पुनरुत्थानाची शिकवण परमेश्वराने त्याच्या लोकांना दिलेली आहे. आणि म्हणून पुनरुत्थानाविषयीची ही जी भविष्यवाणी आहे ती पूर्ण होताना आपण पाहतो. आणि म्हणून पुनरुत्थानाचा उल्लेख किंवा पुन्हा उठण्याचा उल्लेख जुना करार आणि नवीन करार दोन्ही करारामध्ये आहे. नवीन करारामध्ये त्याची परिपूर्ती झालेली आहे आणि त्या ख्रिस्ताला उठलेलं त्या काळच्या लोकांनी आणि आज तुम्ही आणि मी पाहत आहोत. पुनरुत्थान ही ख्रिस्ती विश्वासाची कोनशिला आहे, कॉर्नरस्टोन आहे. त्याच्यावरच ख्रिस्ती लोकांचा विश्वास वाढत वाढत आणि वाढत जातो. आणि म्हणून पुनरुत्थान आपल्यासाठी फार महत्त्वाची घटना आहे. आणि आज आपण या पवित्र शास्त्रातून योहान या पुनरुत्थानाविषयी काय सांगतो. तो येशूचे पुनरुत्थान म्हणत नाही, तर तो रिकामी कबर म्हणून आपल्यासमोर सादर होत आहे. आणि फार महत्त्वाची ही गोष्ट आहे, रिकामी कबर आहे. आज थोडंसं रिकामी कबर याविषयी आपण मनन करूया. मग ही रिकामी कबर आहे तर ती नुसती रिकामी नाही, तर ती नवीन कबर आहे. जर 19वा अध्याय आणि 38 ते 42 वचनामध्ये आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपण पाहतो की हा जो योसेफ अरिमथाईकर आहे आणि निकदेम नावाचा मनुष्य त्या ठिकाणी आहे, हे दोघेही प्रभू येशू ख्रिस्ताचे गुप्त शिष्य, त्यांचा उल्लेख इथे आढळतो. योसेफाचा उल्लेख फक्त इथे आढळतो, परंतु निकदेमाला आपण योहान 3 मध्ये पाहतो. एक महान परुषी, शास्त्राभ्यासाचा अध्यापक, उच्च शिक्षित, सनेन्द्रीन सभेचा अधिकारी, परंतु येशूला ओळखत नव्हता हा निकदेम. आणि म्हणून रात्रीच्या वेळेस येशूकडे येतो आणि मग येशू त्याला एक महान शिकवण देतो. हा निकदेम, ज्याला हा पुनरुत्थित ख्रिस्त म्हणतो, की नव्याने जन्मल्या वाचून देवाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. आणि म्हणून नवीन जन्माची शिकवण तो निकदेमाला प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी देतो. हा निकदेम प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या समयी त्या ठिकाणी आहे. आणि हा जो योसेफ अरिमथाईकर आहे, दुसरा व्यक्ती, ज्याला येशूचा गुप्त शिष्य असं म्हटलेलं आहे. पहा, पेत्र, मत्ते, मार्क, योहान, याकोब सगळे बाजूला आहेत, परंतु हा गुप्त शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ आहे, ज्याच्या खांद्यावर येशूचा वधस्तंभ त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. प्रभू येशू ख्रिस्त तो खांद्यावर वधस्तंभ घेऊन काल्वरीची वाट चालत होता. कितीदा तरी पडत होता, कितीदा तरी उठत होता. आणि तिथे हा योसेफ अरिमथाईकर होता. आणि तिथेच हा उठलेला प्रभू येशू ख्रिस्त त्याला मिळालेला आहे. आणि या समयी येशूची उत्तर क्रिया, त्या समयी हा योसेफ अरिमथाईकर त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्याविषयी लूक 23:50 मध्ये फार सुंदर सविस्तर माहिती दिलेली आहे. हा यहुद्यांच्या अरिमथाई नगरातला हा योसेफ होता. न्यायसभेचा सदस्य तो पण होता. आणि त्याच्याविषयी विशेष करून असं म्हटलेलं आहे की तो सज्जन व धार्मिक मनुष्य होता. आणि तो त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या त्या कबरेजवळ आहे. आणि या दोघांनी मिळून बघा येशूची उत्तर क्रिया करण्याचा त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. आणि मग सुगंधी द्रव्य वगैरे घेऊन त्या ठिकाणी आलेले आहेत.
परंतु जेव्हा आपण मत्तै, मार्क, लूक या तिन्ही शुभवर्तमानातील पुनरुत्थानाविषयीचा अध्याय जेव्हा आपण वाचतो तेव्हा पहिल्याच वचनामध्ये आपण वाचतो की आठवड्याच्या पहिल्या दिवशी मरिया मगदालिया, मरिया आणि काही जणी सुगंधी द्रव्ये विकत घेऊन आलेल्या होत्या. आदला दिवस तयारीचा दिवस होता, शब्बाताचा दिवस होता, शांत बसलेल्या होत्या, परंतु पहाट व्हायची वाट पाहत होत्या. आठवड्याचा पहिला दिवस उजाडण्याची वाट पाहत होत्या आणि या महिला सुगंधी द्रव्य घेऊन येताना दिसतात. पहा, प्रभू येशू ख्रिस्त हा पुनरुत्थित ख्रिस्त या ठिकाणी आपण पाहतो. या ज्या महिला आहेत त्याला ओळखत नाही आहेत, परंतु हे जे गुप्त शिष्य आहेत त्यांना मात्र त्याची ओळख झालेली आहे. आणि म्हणून आज आपण थोडंसं अविश्वासाकडून विश्वासाकडे याविषयी पाहणार आहोत. हा जो प्रवास आहे हा तुमचा आणि माझा सुद्धा आहे आणि होता सुद्धा. काही काळापूर्वी तुम्ही आणि मी सुद्धा अविश्वासातच होतो, परंतु या ख्रिस्ताची कृपा, या ख्रिस्ताची दया पुन्हा एकवार झाली आणि म्हणून थोडंसं कुठेतरी त्या विश्वासाकडे वाटचाल करू लागलो. आणि हे जे चारही शास्त्रपाठ आहेत हे अविश्वासाविषयी बोलतात. सर्वप्रथम त्या महिलांचा अविश्वास प्रगट होताना दिसतो आणि या अविश्वासामुळे आणि अंतःकरणाच्या कठीणपणामुळे प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा उठला आणि त्यांनी दर्शन दिलेलं आहे. पुन्हा उठण्याचं त्याचं हे एक कारण आहे की मानव जातीचा त्याच्यावर असलेला विश्वास हा अपुरा होता, हा अल्प होता. आणि म्हणून पहा, इथे वचन या ठिकाणी मी आल्या आल्या वाचलं, योहानाच्याच पुस्तकामधलं वचन आहे, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी पुन्हा येईन. ह्या कारणासाठी प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा उठला की त्याच्या विश्वासणाऱ्यांनी अनाथ राहू नये, अज्ञानी राहू नये, अविश्वासी राहू नये. आणि म्हणून त्याने हे अभिवचन दिलं की मी पुन्हा येईन. यासाठी तो उठलेला आहे की त्यांनी पुन्हा यावं. आणि तो येईपर्यंत अजूनही त्याच्या मंडळीला, त्याच्या वधूला देव तयार करत आहे. विश्वासामध्ये तो वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून हे जे इव्हेंट आपण पाळतो किंवा हे जे सण आपण पाळतो ते यासाठीच आहेत की पुन्हा पुन्हा याचं स्मरण करावं आणि पुन्हा त्या ख्रिस्ताकडे पाहावं. आता तो वधस्तंभावर नाही, तर आता तो उठलेला आहे. आता त्याची कबर रिकामी आहे. आणि म्हणून या स्त्रियांचा पहिला अविश्वास आपल्याला त्या ठिकाणी दिसतो की ह्या सुगंधी द्रव्य घेऊन चाललेल्या आहेत. पेत्र सुद्धा तेथे आहे, याकोब आहे, त्याचा आवडता शिष्य योहान आहे. त्यांना विस्मरण झालं की कुष्ठरोगी शिमोनाच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त जेवावयाला बसलेला असताना एक स्त्री त्या ठिकाणी आली आणि बहुमोल सुगंधी द्रव्याची कुपी तिने फोडली आणि ते सुगंधी द्रव्य तिने त्याच्या मस्तकावर ओतलं. लुकाच्या पुस्तकामध्ये म्हणलेलं आहे की तिने त्याच्या चरणावर ओतलं. आणि प्रभू म्हणतो हे तिने केलेलं सत्कृत्य आहे आणि माझी उत्तर क्रिया करण्यासाठी तिने केलेलं आहे. म्हणजे या प्रसंगाचा विसर त्यांना पडलेला होता, विसरून गेले होते. आता प्रभूच्या मृतदेहावर काय सुगंधी द्रव्य लावायचं आहे. अर्थात यहुद्यांची रीत होती, यहुद्यांची पद्धत होती की मृत शरीराला सुगंधी द्रव्ये आणि मसाला भरून कबरेत ठेवणे. परंतु येशूच्या
जीवनामध्ये आपण पाहतो की ही उत्तर क्रिया तो जिवंत असताना अगोदरच त्या स्त्रीनं केलेली आहे. याचा विसर पडला. आणि कधी कधी ह्या रूढी, ह्या परंपरा, हे रीतिरिवाज मनुष्याला अविश्वासाकडे नेतात. ओळखलं नाही, समजलं नाही, आणि या स्त्रिया धावत गेलेल्या आहेत. तिथे पहिला अविश्वास. दुसरा, जाऊन पाहतात तो काय? कबरेकडे पाहतात. कबरेकडे पाहतात तर कबरेवर धोंड लोटलेली आहे. पुन्हा एकदा विसर पडलेला आहे. हा प्रभू येशू ख्रिस्त जो म्हणाला होता की पुनरुत्थान व जीवन मीच आहे, याचा विसर पुन्हा एक वार त्यांना पडला. आणि धोंड, कबरेवर धोंड लोटलेली आहे. आणि ती धोंड या योसेफ आरिमथाईकरानेच लोटलेली होती. मग आता ही धोंड आमच्यासाठी कोण काढेल? ही धोंड आमच्यासाठी कोण काढील? ही भीती किंवा ही भ्रांत त्यांना पडली. मग ही भीती, ही भ्रांती, ही गोंधळाची अवस्था कशामुळे झाली? तर अविश्वासामुळे झाली. धोंड लोटता येणं काही अशक्य होतं का? जरी भरभक्कम असली, जरी दोन मनुष्यांना लोटता नाही आली, तरी देवाला काही अशक्य होतं का? विसर पडला, कारण अविश्वास. आणि त्यांना भ्रांत पडलेली आहे, गोंधळून गेलेले आहेत. म्हणून देवदूत त्या ठिकाणी उतरला आणि ह्या विचार करत मनातल्या मनात की आमच्यासाठी कोण धोंड लोटेल. कारण ह्या स्त्रियांनी प्रभू येशूचं मृत शरीर त्या कबरेमध्ये ठेवताना लक्षपूर्वक पाहिलेलं होतं की कुठे ठेवतायत, कसं ठेवतायत, काय करतायत. हे सगळं पाहून सुद्धा वारंवार त्यांचा अविश्वास प्रगट होत आहे. आणि ह्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या कबरेकडे जातात आणि तिथे धोंड पाहतात. ही अविश्वासाची धोंड अजूनही त्यांच्या मनावर आहे. अंतःकरणाच्या कठीणपणाची धोंड अजूनही मनावर आहे. या प्रभू येशू ख्रिस्ताने 3 वेळेला स्वतःविषयी भविष्यवाणी केली होती की मनुष्याच्या पुत्राने मुख्य याजक, वडील मंडळ यांच्याकडून धरून दिले जावे आणि त्याला मारले जावे, परंतु 3ऱ्या दिवशी पुन्हा उठले जावे याचे अगत्य आहे. म्हणजे खात्रीपूर्वक प्रभू येशू ख्रिस्ताने 3 वेळा हे सांगितलं होतं की मनुष्याचा पुत्र पुन्हा उठणार आहे. ह्याचा विसर पडला. ही विस्मरणाची धोंड अजूनही त्यांच्या मनावर होती. म्हणून भ्रांती आली, म्हणून शंका, संशय, अनेक विचार. कोण लोटेल, कोण करेल, आम्हाला जमेल का? काय आज हे विचार आपल्या मनात येत नाही का? जरी पुनरुत्थित ख्रिस्ताची ग्वाही देतो, जरी प्रोक्लेमेशन करतो की प्रभू उठला आहे, तरी सुद्धा ह्या गोष्टी आजही तुमच्या आणि माझ्या मनात येत नाही का? आजही कुठेतरी हा विश्वास आपला कमी पडत आहे असं आपल्याला वाटत नाही का? आजही काही प्रसंग उद्भवले तर कुठेतरी माझ्या मनातला अविश्वास जागृत होतो. हे मान्य होतं की नाही? बघा, या स्त्रियांना फार महत्त्व आहे, कारण पुनरुत्थानाची वार्ता पहिल्यांदा त्यांना प्राप्त झालेली आहे. म्हणून स्त्रिया आज बहुसंख्य या ठिकाणी दिसतात. पहिली पुनरुत्थानाची सुवार्ता या मरियम मग्दलियाला कोणी दिली होती? प्रभूच्या दूताने. कारण धोंड कोण लोटील म्हणून हा अविश्वास त्यांचा वाढू नये, प्रभूचा दूत खाली उतरला. धोंड सारलेली आहे. आणि म्हणून प्रियांनो, धोंड सारण्याचं काम तो एकच करू शकतो, आपला जिवंत देवा. आणि त्या कारणासाठी तो उठलेला आहे की तुमच्या आणि माझ्या मनावरची अविश्वासाची, अंतःकरणाच्या कठीणपणाची धोंड आज सारली जावी.
कारण तुम्ही आणि मी बलाने किंवा पराक्रमाने ती लोटू शकणार नाही. आपल्या बुद्धीच्या सामर्थ्याने आपण करू शकणार नाही. तर तुम्हाला आणि मला रोज आणि रोज त्या पुनरुत्थित ख्रिस्ताकडे जावं लागणार आहे. रोज आणि रोज त्याच्या चरणाजवळ बसून पश्चाताप करणार आहे आणि म्हणावं लागणार आहे की हे माझ्या जिवंत देवा, हे माझ्या पुनरुत्थित ख्रिस्ता, आजही माझ्यामधला जो अविश्वास आहे त्या अविश्वासाची धोंड तू दूर लोट, काढून टाक. आणि देवाचा दूत त्या ठिकाणी उतरला आणि त्यांनी धोंड लोटलेली त्यांनी पाहिलं, तरी सुद्धा आत गेल्या नाही. बघा, टप्प्याटप्प्याने त्यांचा अविश्वास आपल्याला प्रगट होतोय आणि त्याच्यातून प्रत्येक आपल्याला शिकायला मिळतं त्या घटनांमधून. भीतियुक्त अंतःकरण हे सुद्धा अविश्वासाकडे नेणार आहे. आणि मग हा देवदूत सांगतो की तुम्ही नासरेतकर येशूचा शोध मेलेल्यांमध्ये का करत आहात? तो तर जिवंत आहे, तो तर उठला आहे. ही पहा ही जागा, ही पहा ही रिकामी कबर जी येशूसाठी नवीन खोदलेली होती. ज्या काल्वरीच्या डोंगरावर प्रभू येशू ख्रिस्ताला, कवटी म्हणलेल्या डोंगरावर ख्रिस्ताला खेळलेलं होतं, तिथूनच थोड्याशा अंतरावर ही बाग होती आणि त्या बागेमध्ये ही नवीन कबर खोदलेली होती. आणि म्हणून ती रिकामी तर होतीच होती, परंतु येशूसाठी ती नवीन कबर होती. पहा, कबर म्हटलं तर मानवी दृष्टिकोनातून जर बघितलं कबर या शब्दाकडे, तर मृत मनुष्याचं अंतिम निवासस्थान, हा मानवी दृष्टिकोन. आणि म्हणून अशा दृष्टिकोनातून जर कबरेकडे पाहिलं तर निराशा येते, तर अविश्वास उत्पन्न होतो. आणि ह्या स्त्रिया हेच करत होत्या. माझ्या प्रभूला कुठे ठेवलं, कुठे नेलं, ही भ्रांत तिला पडलेली होती, मरिया मग्दलियाला. आणि म्हणून मानवी दृष्टिकोनातून जर बघितलं तर होपलेसनेस येतो. मानवी दृष्टिकोनातून कबरेकडे जर पाहिलं तर निराशा, दुःख आणि कुठलीही आशा नाही. आणि ह्या स्त्रियांनी नेमकं तेच केलं. कारण जगिक दृष्टिकोन, प्रभूकडे जायचंय, मसाले लावायचे, द्रव्य लावायचे, ह्याच विचारात. पण प्रभू कधीतरी म्हटला होता की तिसऱ्या दिवशी मी उठणार आहे, ह्याचं विस्मरण. आणि म्हणून मानवी दृष्टिकोन कधी कधी खूप धोक्याचा होतो. परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून, स्पिरिच्युअल रेलममध्ये जर कबरेकडे पाहिलं तर फार सुंदर त्याचा अर्थ आहे. स्पिरिच्युअल मिनिंग जर कबरेचं आपण पाहिलं तर बघा, आशा, त्याचा पहिला अर्थ होप, आशा, मृत्यूवरील विजय, मृत्यूवरील विजय आणि शाश्वत जीवनाचं वचन, जे प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शवून दिलं की मी उठलेलो आहे आणि तुम्हाला जीवन मी दिलेलं आहे, मृत्यूवर विजय मी मिळवलेला आहे. आता तुम्हाला युद्ध करायची गरज नाही, आता तुमचं युद्ध मी लढत आहे आणि विजय तुम्हाला दिलेला आहे. ते विधींचं ऋणपत्र त्यांनी वधस्तंभावर खोडून टाकलं, पण आज अजूनही या स्त्रिया त्या अविश्वासाने त्या कबरेकडे पाहत होत्या. आणि म्हणून रिकामी कबर जी आहे हे एक कन्फर्मेशन आहे, ही एक सत्यता आहे. कशाचं कन्फर्मेशन आहे? की येशू खरोखर उठला आहे. कारण त्या कबरेत वस्त्राशिवाय दुसरं काही नव्हतं. पण आज मानवाची कबर जर बघितली तर 4-5 वर्षांनी तुम्हाला आणि मला ती जर कबर खोलली तर ते हाडं तरी सापडतील, है ना? ती नश्वरता आहे मानवाची. परंतु येशू सदेह उठला आणि काही
खुणा त्यांनी त्या ठिकाणी ठेवल्या. आणि म्हणून रिकामी कबर हे कन्फर्मेशन आहे, हे एक विश्वासाकडे नेणारी ही गोष्ट आहे की येशू खरोखर उठला आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. खरोखर या शब्दातून तुमचा आणि माझा विश्वास प्रगट होतो. ही रिकामी कबर त्या ठिकाणी आपण पाहतो. आणि योहान 20व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की आठवड्याच्या पहिल्या दिवशी, आठवड्याचा पहिला दिवस आहे. मग आठवड्याचा पहिला दिवस म्हटल्यावर तुम्हाला आणि मला एका गोष्टीची आठवण व्हायला पाहिजे. काय होता तो आठवड्याचा पहिला दिवस? उत्पत्तीच्या पुस्तकात पहिल्या अध्यायात पहिल्या 3 वचनात जर आपण पाहिलं तर तो आठवड्याचा पहिला दिवस होता, ज्या दिवशी परमेश्वर शब्द बोलला आणि म्हणाला प्रकाश हो. हा आठवड्याचा पहिला दिवस. अंधार सरला आणि प्रकाश झाला. प्रकाशाचा जन्म त्या पहिल्या दिवशी झाला. आणि प्रकाशाची सत्ता आली. देवाने अंधकार काढून टाकला नाही, तो फक्त वेगळा केला. अंधकार आणि प्रकाश बरोबरीनं आहेत. आणि तुम्ही आणि मी तेच करतो. अविश्वासात असेल तर अंधकारात चालतो, विश्वासात असेल तर प्रकाशात चालतो. म्हणून तो आठवड्याचा पहिला दिवस जो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपल्याला पहिल्याच 2-3 वचनामध्ये बघायला मिळतो की ज्या 3 दिवसामध्ये त्या प्रकाश झाला. आणि ह्या स्त्रिया बघा, त्या प्रकाशाचं विस्मरण त्यांना झालं. मरिया मगदलिया विशेष करून, कारण इथे तिचा उल्लेख आहे अध्याय 20 आणि पहिल्या वचनामध्ये. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस आणि अंधारात, म्हणजे पहाट पण उल्लेख आहे आणि अंधाराचा पण उल्लेख आहे. अंधार सरत आलेला आहे आणि पहाट होत आहे. त्यामधला जो काळ आहे त्या काळामध्ये मरिया मगदलिया कबरेजवळ आलेली आहे. हीच ती मरिया मगदलिया जिच्या शरीरामधून प्रभू येशू ख्रिस्ताने 7 अशुद्ध आत्मे काढलेले होते. अंधकाराचं जीवन जगणारी ही मरिया मगदलिया विश्वासात कमी पडली. तिच्या जीवनामधला प्रभू येशू ख्रिस्ताने अंधकार काढला, तिच्या जीवनामध्ये प्रकाश आला. प्रकाश आल्यानंतर येशूची सेवा करू लागली. लूक 8:1-3 वचनांमध्ये ही मरिया मगदलिया, सुसान्ना, योहाना अशा बऱ्याच स्त्रियांची त्या ठिकाणी नाव आहेत. त्या येशूच्या मिनिस्ट्रीमधल्या, म्हणजे प्रकाशात आल्यानंतर सेवेला रुजू झाल्या. ही मरिया मगदलिया येशूची सेवा करू लागली. ही मरिया मगदलिया जिच्याशी देवदूत बोलला. ही मरिया मगदलिया पहिली स्त्री जिला पुनरुत्थानाची घोषणा देवदूतांनी सांगितली. आणि तरी सुद्धा ही मरिया मगदलिया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढली आहे तिने पाहिलं पण विश्वास नाही ठेवला. विश्वास असता तर आत जाऊन तिने खात्री केली असती. आणि धोंड लोटलेली आहे हे कळताच माझा प्रभू उठला आहे हे तिला सांगावं लागलं नसतं. तिने पाहिलं तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य यांच्याकडे धावत येऊन त्यांना म्हणाली. आत गेली नाही, परंतु ती तडक कुणाकडे आली? शिमोन पेत्र. आणि कुणाकडे आली बघा? पेत्राकडे ती आली. हा जो पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला सतत आणि सतत नाकारणारा, येशू ख्रिस्तावरचा अविश्वास प्रगट करणारा एक उतावळा व्यक्ती, हा पेत्र जो येशूविषयी सांगतो की तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात, तुम्ही ख्रिस्त आहात, असं बोलणारा हा पेत्र त्या वधस्तंभावरची जी वाटचाल प्रभू चालत होता तेव्हा सतत आणि सतत अविश्वासामुळे नाकारत होता. म्हणून तिसरी गोष्ट काय होते तर अविश्वासामुळे येशूला नकारलं जातं. आणि ही फार भयंकर धोक्याची गोष्ट. जो कबरेतून उठला त्याला नकारणं ही
फार धोक्याची गोष्ट आहे आणि ती पेत्राच्या जीवनामधून इथे आपल्याला बघायला मिळते. आली कोणाकडे? तर पेत्राकडे आली. पेत्र आणि येशूची ज्याच्यावर प्रीती होती हा तो शिष्य, त्याचं नाव योहान, ज्याच्याकडे प्रभू येशू ख्रिस्ताने आपली आई मरिया हिला सुपूर्त केलेलं होतं. हे या 2 शिष्यांकडे ती गेली, तिथे सुद्धा तिचा अविश्वास प्रगट होतो बघा. आणि काय म्हणाली की प्रभूला कबरेतून नेले व त्याला कोठे ठेवले हे आम्हास ठाऊक नाही. त्यांनी पाहिलं होतं की या योसेफानं आणि निकदेमानं प्रभू येशू ख्रिस्ताचं मृत शरीर त्रागाच्या वस्त्रामध्ये गुंडाळून त्या नवीन कबरेमध्ये ठेवलेलं आहे, धोंड लोटलेली आहे, हे पाहिलेलं असून सुद्धा त्या ठिकाणी बघा तिचं विस्मरण, तिचा अविश्वास. काय म्हणते की त्यांनी कुठे ठेवलं प्रभूला, आम्हाला ठाऊक नाही. पुढे ती 14व्या वचनामध्ये ती ओळखत नाही प्रभू येशू ख्रिस्ताला. अविश्वासामुळे येशूची ओळख विसरली जाते, त्याची आयडेंटिटी विसरली जाते. हा पुनरुत्थित ख्रिस्त आहे हे ती विसरते. खरं तर त्याची ओळख बाप्तिस्मा करणारा योहान देतो साऱ्या जगाला. हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. ही त्याची सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली आयडेंटिटी आहे येशूची. आणि मग तो मनुष्याचा पुत्र, देवाचा पुत्र असं आपण पाहतो. परंतु सगळ्यात महत्त्वाची आणि खरी आयडेंटिटी म्हणजे हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. त्या कोकऱ्याला ही ओळखत नाही. इथे म्हटलेलं आहे की येशू उभा आहे, तिने ओळखलं नाही. दूतानं तिला वार्ता सांगितली आहे की प्रभू येशू ख्रिस्त उठलेला आहे, तो येथे नाही. बघा ही जागा, ही रिकामी जागा आहे, तो उठलेला आहे. बघा ती 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 पेत्राकडे येऊन त्याला सांगते की प्रभूला कुठे ठेवलं मला माहीत नाही. पुन्हा तिचा अविश्वास या ठिकाणी प्रगट होतो. आणि जेव्हा आपण मार्काच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो, मार्काने फार सुंदर या ठिकाणी लिहिलेलं, मार्क 16मध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा 3 प्रकारच्या लोकांनी अविश्वास प्रगट केलेला आहे पुनरुत्थित ख्रिस्तावर. त्यांचा हा अविश्वासाचा प्रवास 3 प्रकारच्या लोकांनी, त्या 3 प्रकारच्या लोकांमध्ये आज आपण परीक्षण करू की तुम्ही आणि मी आहोत का. मार्क 16:10व्या वचनामध्ये तिने जाऊन हे वर्तमान त्याच्याबरोबर पूर्वी असलेल्या आणि आत्ता शोक करीत व रडत असलेल्या लोकांना सांगितले. पहिला हा लोकांचा ग्रुप, पहिला गट की जे शोक करत आहेत, जे रडत आहेत, त्यांना ही आनंदाची वार्ता ही मरिया मग्दालिया देत आहे. परंतु तो जिवंत, तिने काय सांगितलं, तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडलेला आहे. हे तिने सांगितलं की प्रभू उठलेला आहे, मी त्याला पाहिलेलं आहे. परंतु हे रडत असलेले, हे शोक करत असलेले जे लोक होते त्यांनी हे ऐकून विश्वास ठेवला नाही. वधस्तंभाजवळ रडत असलेले आणि शोक करीत असलेले हे तिसऱ्याच दिवशी सुद्धा रडत आहेत, शोक करत आहेत. आणि म्हणून आपण हा आनंदाचा दिवस साजरा करतो. आपण आपला ख्रिस्त मरण पावला म्हणून रडत नाही, शोक करत नाही किंवा दुःख प्रगट करत नाही, तर आनंदोत्सव साजरा करतो. कारण त्याने जयोत्सवाने प्रवेश केला होता. तेव्हाच त्यांनी सांगितलेलं होतं की विजय घोषित झालेला आहे, तुम्ही जय जयकार करा, तुम्ही आनंद करा. होसांना होसांना म्हणणाऱ्या लोकांनो आता प्रभू उठला आहे असं म्हणा. तरी हे लोक विश्वास ठेवीत नाही. हा पहिला. नंतर 12व्या वचनामध्ये शिष्यांपैकी 2 जणांना जे अरण्यात चाललेले होते त्यांना येशू स्वतः दुसऱ्या रूपाने प्रगट झाला. बघा थोडीशी येशूने सुद्धा परीक्षा घेतली. दुसऱ्या रूपाने तो प्रगट झाला आणि त्यांनी जाऊन इतरांना सांगितलं की आम्ही येशूला पाहिलंय, तो उठलेला आहे. अरण्यातल्या शिष्यांना येशूने दर्शन दिलेलं आहे. परंतु त्यांनी त्याच्यावरही विश्वास ठेवलेला नाही. प्रभू उठला आहे
ह्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवलेला नाही. आज माहीत नाही किती विश्वासू लोक विश्वास ठेवतात. तिसरा जो गट आहे तो बघा, हे येशूचे जवळचे 11 जण, यहुदा इस्करियोत सोडून, हे येशूचे 11 शिष्य, प्रभू येशू त्यांनाही प्रगट झाला. आणि ज्यांनी त्याला उठलेले पाहिले होते त्यांचा बघा अविश्वास. त्यांनी पाहिलं होतं बरं का उठलेलं, परंतु त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. आणि म्हणून त्याने त्यांचा अविश्वास आणि अंतःकरणाचा कठीणपणा याविषयी प्रभू येशूने दोष लावलेला आहे. आणि म्हणून आज तुम्ही आणि मी जी ख्रिस्ताची मंडळी म्हणून तयार होत आहोत, त्याची वधू म्हणून त्याच्या दुसऱ्या येण्यासाठी तयार होत आहोत, तर प्रभू येशू सर्वप्रथम हे पाहिल अविश्वास आणि अंतःकरणाचा कठीणपणा. नाहीतर प्रगटीकरणामधील मंडळांना जसा दोष लावला ना प्रभू येशू ख्रिस्ताने, तसा दोष लागता कामा नये. आणि म्हणून नुसतीच मुखाने घोषणा नाही, तर अंतःकरणापासून प्रभू उठलेला आहे, खरोखर उठलेला आहे. हा अविश्वास प्रभूने या ठिकाणी आपण बघितला या 3 प्रकारच्या लोकांकडून. मग या 3 प्रकारच्या लोकसमुदायामध्ये, या ग्रुपमध्ये आम्ही कुठे आहो का, मी कुठे आहे का? आजच प्रभू म्हणतोय, आजच प्रभूला सादर व्हा, आजच वेळ आहे, आजच म्हटलेला दिवस आहे. नाहीतर सुगी संपली, हंगाम आटोपला आणि प्रभूने असं म्हणू नये की माझ्या लोकांचं तारण झालेलं नाही, है ना. यासाठी प्रभू येशू ख्रिस्त उठला, तुमची आणि माझी सुटका व्हावी, विजयी जीवन जगावं, मृत्यूची सत्ता, अंधकाराची सत्ता, त्याचं राज्य आता आपल्यावर चालता कामा नये. कारण ख्रिस्त उठलेला आहे, तो आपल्यासाठी उभा आहे. पहा, हे त्यांच्या लक्षात आलं नाही आणि ती या 2 शिष्यांकडे गेली. त्यातल्या पेत्र आणि योहान ही वार्ता ऐकल्याबरोबरच कबरेत कोण नाही आहे म्हणताना पळत सुटले. आणि दुसरा जो शिष्य आहे तो पहिल्याने धावत गेला असं म्हटलेलं आहे. त्याचं हे पहिल्याने कबरेकडे जाणं आपल्याला खूप काही शिकवतं, खूप काही शिकवतं. तो का धावत धावत पेत्राच्या आधी गेला? तो तर लहान होता सगळ्यात, परंतु तो मात्र पेत्राच्या अगोदर पळत पळत जाऊन त्याला लागलेली उत्कंठा, त्याला प्रभूच्या दर्शनाची लागलेली उत्कंठा, आणि ती उत्कंठा त्याला धावत धावत तिथे घेऊन गेली. असं कसं ही म्हणते की कबरेमध्ये प्रभू नाही, प्रभूला कोठे ठेवले मला माहीत नाही, अशी कशी म्हणते की ही रिकामी कबर आहे? बघा, तो दुसरा शिष्य वचन 4 मध्ये दोघे बरोबर धावत होते दोघेही बरोबर धावत होते, पण दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला. तुम्हाला आणि मला असंच धावायचं आहे, असंच पुढे पुढे धावायचं आहे. विजयी जीवन जर जगायचं आहे तर पुढे पुढे धावायचं आहे. तर तो कबरेजवळ प्रथम पोहोचला. त्याने आत ओणावून डोकावले, त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. आणि मग शिमोन पेत्र त्याच्या मागून येऊन पोहोचला. आणि शिमोन पेत्र, इथे मात्र पूर्ण नाव आहे बरं त्याचं, शिमोन पेत्र. शिमोन हे हिब्रू नाव आहे त्याचं. शिमोन पेत्र त्याच्या माग, आणि पेत्र हे नाव प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला दिलेलं होतं, है ना. पेत्र या नावाचा अर्थ खडक. तर असा हा पेत्र त्याच्या मागून पोहोचला, उशिरा का होईना पण पोहोचला येशूकडे, कारण त्याचा अविश्वास त्याला जाऊ देत नव्हता. पुढे सांगते, मग बघा या दोघांनी काय पाहिलं तर तागाची वस्त्रे व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता त्या तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले. पहा, ही तागाची वस्त्रे, हा रुमाल, हा विषय घेऊन खूप काही बोललं जातं, नाही का, खूप काही बोललं जातं, परंतु ती वस्त्र आहेत, ती प्रभूने तिथेच टाकलेली आहेत.
ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती लोकांनी घातलेली त्याची वस्त्र होती. तो मुळातच नीतिमान, पवित्र, धार्मिक पुरुष तो होता. आणि ती वस्त्र जी आहेत ती त्याच्या शिष्यांच्यासाठी, त्याच्या लोकांच्यासाठी केवळ एक खूण अशी होती की त्यांनी ही वस्त्र पाहून ओळखावं, विश्वास ठेवावा की प्रभू सदेह उठलेला आहे, गौरवी शरीर घेऊन उठलेला आहे. ती जगिक वस्त्र आहेत, ती तिथेच त्यांनी सोडलेली आहेत. आणि म्हणून जर तुमची आणि माझी जगिक वस्त्र असतील, ती मलिन वस्त्र जर असतील, तर ती आजच इथे टाकून द्यायची त्याच्या वधस्तंभाजवळ, कारण तो उठलेला आहे. त्यांनी तुम्हाला आणि मला नीतिमत्वाची आणि तारणाची वस्त्र दिलेली आहेत. आणि ती वस्त्र आज तुमच्या आणि माझ्यासाठी फार महत्त्वाची. आणि ही खूण प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांनी ठेवली, म्हणजे तिथवर प्रभू त्याच्या शिष्यांची, त्याच्या लोकांची काळजी घेत होता की आता तरी त्यांनी मला ओळखावं की मी बोललो होतो मी तिसऱ्या दिवशी उठणार आहे. आणि वस्त्र ही खूण होती. आणि अशीच वस्त्र पांघरत वाटेवर पांघरत येशूला त्यांनी गाढवीच्या शिंगरावर बसून आणलं होतं. मग ती वस्त्र पण काय होती? ती तर त्यांची अंतःकरणं होती, मलिन अंतःकरणं, अविश्वासाची अंतःकरणं. ती वस्त्र त्यांनी वाटेवर पांघरलेली होती आणि होसांना होसांना म्हणत होते. आणि तोच लोकसमुदाय शुक्रवारच्या दिवशी आमचा बचाव कर म्हणणारा हा लोकसमुदाय शुक्रवारच्या दिवशी ह्याला धरून द्या, बराब्बाला सोडा आणि ह्याला धरून द्या, ह्याला वधस्तंभावर खेळा. हाच लोकसमुदाय, अविश्वासू समुदाय. बघा, ही फक्त खूण आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की त्यांना दिसलं परंतु समजलं काही नाही. तरीसुद्धा त्यांनी ओळखलं नाही, तरीसुद्धा त्यांचा अविश्वास त्या ठिकाणी संपलेला नाही. तरीसुद्धा त्यांना पेत्राला तरीसुद्धा आठवलं नाही. आणि मग तो दुसरा शिष्य कबरेकडे आला आणि तोही आत गेला. आणि काय म्हटलंय त्याच्याविषयी आपण वाचू ते, त्याने पाहून विश्वास ठेवला. आणि म्हणून तो धावत गेला पुढे पहिले, कारण कुठेतरी त्याच्या हृदयामध्ये हे विश्वासाचं बी होतं. कुठेतरी त्याला हे कळत होतं की या येशूने त्याची आई माझ्याकडे सोपवलेली आहे विश्वासानं. आणि म्हणून तो धावत धावत गेला. आणि जो विश्वासानं धावला त्याला प्रभू येशू दिसला. काय म्हटलंय? त्याने पाहून विश्वास ठेवला की ही जी रिकामी कबर आहे तेथून खरोखर प्रभू येशू उठलेला आहे. विश्वास ठेवला. आणि काय म्हटलं की त्याला शास्त्रलेख समजला. पुढे काय म्हटलंय? कारण त्याने मेलेल्यातून पुन्हा उठावे हे अवश्य आहे, हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. परंतु जेव्हा प्रभू येशूची ज्या शिष्यावर प्रीती होती त्याने ते पाहिलं आणि त्याने विश्वास ठेवला. तिथे प्रभू येशूने त्याचं मन उघडलेलं आहे. आणि जोपर्यंत मन उघडलं जात नाही तोपर्यंत शास्त्रलेख समजत नाही. प्रभू येशू जोपर्यंत मन उघडत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी लिहिलेले शास्त्रलेख समजत नाही, कारण मन अविश्वासानं भरलेलं आहे. आणि जेव्हा ती धोंड प्रभू उघडतो, ते मन जेव्हा उघडतो तेव्हा शास्त्रलेख समजतो. तेव्हा त्यांना कळलं की हा मनुष्याचा पुत्र तिसऱ्या दिवशी उठणे त्याचं अगत्याचं आहे. मग त्यांना कळलं, मग त्यांना तो प्रकाश दिसला, अज्ञानाचा अंधकार दूर झाला. आणि हा त्यांचा प्रवास. मग ह्याने विश्वास ठेवला, मग पेत्राने विश्वास ठेवला आणि मग विश्वासाने ते घरी गेले असं म्हटलेलं आहे.
आणि म्हणून आता आपण वचन वाचलं कलसे करास पत्रामध्ये. कलसे करास पत्र 3 अध्याय पहिली 4 वचनं आपण वाचली. फार सुंदर ही वचनं आहे की बघा, ख्रिस्त पुनरुत्थित झाला. का झाला? आज त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी काय ठेवलेलं आहे? का त्याच्या जीवनामध्ये ही घटना घडली? पहिलं कारण तर तुमचा आणि माझा अविश्वास दूर व्हावा, ती धोंड कायमची निघून जावी आणि त्याच्याविषयी लिहिलेल्या शास्त्रलेखांवर तुम्ही आणि मी शेवटपर्यंत विश्वास ठेवावा. कारण जो कोणी शेवटपर्यंत विश्वासात टिकेल तोच तरणार आहे. आणि पुढे इथे पाऊल कलसे येथील मंडळीला सांगतो की तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेलेले आहात. पाऊल या ठिकाणी सांगतो तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेलेले आहात. कारण ही जी मंडळी होती, याआधीसुद्धा पाऊल करिंथ येथील मंडळीला पत्र लिहिताना तो सांगतो. करिंथ करास पहिले पत्र 15 अध्याय. पहिले आपण हे वचन बघू आणि मग कलसेकडे बघूया. तर पहिले पत्र करिंथ करास याचा 15 अध्याय 12 आणि 13 वचनामध्ये पाऊल करिंथ येथील मंडळीला फार महत्त्वाची गोष्ट शिकवत आहे. काय म्हणतो? आता ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात. हे कसे? करिंथ येथील मंडळीमध्ये लोकांना मेलेल्यातून पुनरुत्थान आहे ह्यावर विश्वास नव्हता. कारण खोटं शिक्षण त्या काळामध्ये मंडळांमध्ये खूप आलेलं होतं. आणि म्हणून सदुकी पंथाचे लोक आणि करिंथ येथील मंडळीतले लोक मेलेल्यातून पुनरुत्थान आहे यावर विश्वास ठेवत नव्हते. म्हणजे इथे पाऊल मंडळीचा अविश्वास दाखवत आहे. असं कसं म्हणता मेलेल्यातून पुनरुत्थान नाही? जर मेलेल्यातून मनुष्याचं पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठवला गेला नाही. मंडळांना तो ही शिकवण देतो की हा अविश्वास, हे खोट्या शिक्षणाची धोंड बाजूला सारा. हा प्रभू येशू ख्रिस्त महानिद्रा घेणाऱ्यातील प्रथम फळ असा आहे आणि तो झोपी गेला होता आणि तो उठलेला आहे. हे खरं डॉक्टरीन पाऊल या ठिकाणी शिकवतो. आणि जर ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ आणि तुमचा विश्वासही व्यर्थ. अविश्वासामुळे त्या घोषणेला व्यर्थता येते, हे आपण लक्षात घेऊया. आणि म्हणून पाऊल करिंथ येथील मंडळीचे तो कान उघडत आहे की मेलेल्यांचं पुनरुत्थान आहे. जर प्रभू येशू ख्रिस्त उठवला गेलेला आहे तर तुम्ही आणि मी सुद्धा उठवले जाणार आहोत. हे पाऊल या ठिकाणी शिकवत आहे. आणि म्हणून तो कलसे येथील मंडळीला सांगतो की तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेलेले आहात आणि ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. तो पुन्हा एकदा मंडळांना सांगतो की किती हा मंडळांचा अविश्वासाचा प्रवास बघा. कितीदा तरी पावलाने सांगितलं, कितीदा तरी ख्रिस्ताने सांगितलं, कितीदा तरी देवाचे सेवक सांगतात, तरीसुद्धा अविश्वास. ख्रिस्त पुन्हा उठलेला आहे आणि तो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. आता मात्र काय करायचं आहे? जिथे ख्रिस्त आहे तेथील वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून पाऊल या मंडळीला सांगतो की वरील गोष्टींकडे मन लावा, कारण तुमचं मन या शास्त्रलेखाच्या द्वारे देवाने उघडलेलं आहे. आणि आता त्या मनामध्ये, आता त्या हृदयामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. कारण त्याने अनाथ असं सोडलेलं नाही. त्याचा सत्याचा कैवारी पवित्र आत्मा त्याने दिलेला आहे. आणि म्हणून आता ही वेळ आहे वरील गोष्टींकडे मन लावण्याची. आता जग आणि जगातील गोष्टी व्यर्थ व्यर्थ आणि व्यर्थ जसं उपदेशक म्हणतो, पाऊल नव्याने शिकवतो. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्तामध्ये देवाने गुप्त ठेवलेले आहे. अविश्वासामुळे, पापामुळे मृत जीवन, परंतु ख्रिस्त हे रहस्य आहे. त्याचं पुनरुत्थान हे तुमच्या आणि माझ्यासाठी पुन्हा नवीन जीवन देणार आहे. आणि म्हणून पुनरुत्थानामुळे
तुमच्या आणि माझ्या नवीन जीवनाला सुरुवात होते. आणि म्हणून पाऊल म्हणतो 1 कोरिंथ 5 17 वचनामध्ये, जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा सर्व नवे झाले आहे. आणि पुनरुत्थित ख्रिस्तामुळे सर्व नवीन झालेलं आहे. एक नवीन सुरुवात, एक नवीन खऱ्या खुऱ्या शाश्वत जीवनाची आशा तुम्हाला आणि मला आहे. आणि म्हणून ती जी रिकामी कबर आहे ती तुमच्या आणि माझ्यासाठी एक जिवंत आशा आहे. जिवंत आशा आहे. प्रभू तेथे नाही, प्रभू उठलेला आहे. आता तो तुमच्या आणि माझ्या समवेत आहे आणि त्याने तुमच्या आणि माझ्याबरोबर राहावं म्हणून त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे. म्हणून तो कबरेमध्ये नाही, आज तो तुमच्या आणि माझ्याबरोबर आहे. आणि तो युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या आणि माझ्याबरोबर असणार आहे. हा पुनरुत्थित ख्रिस्त ज्याची घोषणा आज आपण करत आहोत. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. आणि म्हणून आज पुन्हा एक वार मंडळ या नात्याने मरिया मगदालिया ही एक स्त्री आहे जिला पहिली सुवार्ता कळलेली आहे. प्रभू उठला आहे. ही पहिली स्त्री आहे की जिला प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलेलं आहे. कारण का? तिच्यामधला अविश्वास प्रभूला दूर करायचा होता. ती धोंड प्रभूला दूर करायची. आणि ही स्त्री मंडळीचं दर्शक आहे. आज ह्या मंडळीसाठी प्रभू पुन्हा उठलेला आहे. कारण त्याची मंडळी त्याला शुद्ध, निष्कलंक, निर्दोष, डागविरहित अशी त्याला मंडळी त्याच्याबरोबर घेऊन जायची आहे. आणि म्हणून तो उठलेला आहे, कारण तो पुन्हा येणार आहे. तो पुन्हा येणार आहे ही शाश्वती देऊन तो उठलेला आहे. आणि म्हणून प्रभू उठला आहे तर खरोखर उठलेला आहे हा विश्वास आपण घोषित करत आहोत. आणि तो विश्वास आत्तापुरता नाही, तो येईपर्यंत आपला विश्वास हा आपण घोषित करायचा आहे, फक्त आजच्या दिवसापुरता नाही. प्रभूची स्तुती करू, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. परमेश्वर चांगला देव आहे आणि प्रभू उठलेला आहे, खरोखर उठलेला आहे. थँक्यू.